तुम्हाला देखील लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायचा आहे, आपल्या आईचा, आपल्या बहिणीचा, तर तुम्ही अगदी एका मिनिटात भरू शकता. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोसेस सांगणार आहे. त्या मदतीने तुम्ही अगदी काही मिनिटात, काही 1 मिनिटात तुम्ही भरू शकता. मित्रांनो, गुगलवर जाऊन लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in टाकायचे. पहिल्याच लिंकवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा असं दिसतं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC पूर्ण करण्यासाठी इथं क्लिक करा. तिथं क्लिक करायचं. मित्रांनो, क्लिक केल्यानंतर बघा लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा, म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा तिथं. नंतर बघा कॅप्चा आहे तो हाय तसं तिथं टाईप करायचं आहे. पुढं मी सहमत आहे तिथं क्लिक करायचं आहे आणि खाली OTP पाठवा दिसतंय त्याच्यावर क्लिक करायचं. ना OTP येईल तुमच्या मोबाईलवर. OTP आला, OTP टाकून घ्यायचा आणि सबमिट करायचं. नंतर वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. नंतर पुन्हा कॅप्चा भरायचा आहे. मी सहमत आहे वर क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा परत एकदा म्हणायचं. OTP आला की पुन्हा एकदा OTP टाकायचा आहे. अशा प्रकारे टाकून घ्यायचं. OTP टाकला की लगेच वडिलांचे किंवा पतीचे नाव तिथं आलेलं असतं. तिथं नंतर तुम्ही आपली जात प्रवर्ग निवडायचा आहे. ते निवडला की 2 प्रश्न येतात. पहिला प्रश्न, माझ्या कुटुंबातील कोणीही सरकारी कर्मचारी नाही किंवा सेवानिवृत्ती वेतन घेत नाही, तिथं होय करायचं आहे. आणि दुसरा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला याचा लाभ घेत आहे, तिथं पण होय करायचं आहे. आणि चेकबॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. तुमची KYC झाली असं तिथं मेसेज दिसेल. बघू शकता झालेली KYC. किती सोपं आहे मित्रांनो. फॉर्म भरायचं एवढं सोपं आहे. फक्त कसं आहे, ते वेबसाईटवर ट्रॅफिक कमी पाहिजे. म्हणजे फॉर्म भरणारे ज्यावेळेस कमी असतील त्यावेळेस फटाफट काम होतं आणि फटाफट फॉर्म भरले जातात. ज्यावेळेस जास्त ट्रॅफिक असतं, जास्त लोक फॉर्म भरणारे असतात, त्यावेळेस OTPच येत नाही. अशा प्रकारची काही प्रोसेस आहे. तर जर तुमचं होत नसेल तर तुम्ही सकाळी किंवा रात्री उशिरा ट्राय करू शकता. नक्की होईल.